हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि मी आता आलेलो डबल मोटर चालू करायला आपली. मग मोटर चालू करूत आणि आता आपल्याला एक काम करायचं गाईज, म्हणजे ही विहीर आहे का ह्यातलं, अरे यार खूप जास्त पाणी, तर हे सगळं पाणी आहे का उपसून टाकायचं. कारण की ह्या विहिरीमध्ये एक कांड झालेलं आहे. आणि विहिरीमध्ये काय कांड झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो. तर गाईज ह्या विहिरीमध्ये ना एक साप मरून पडलेला आहे. तर त्या सापाला म्हणजे साप मरून पडलं तर त्याचं पाणी थोडं खराब झालेलं आहे. तर आपल्याला ते पाणी स्वच्छ करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला पूर्ण पाणी बाहेर काढायचं आहे. तर नाव आय एम चालू करिंग मोटर चालू करतो फर्स्टली. तर गाइज मोटर हो चुकी है चालू और आप देखेंगे पानी आ रहा है क्या नहीं. उस दिन तो बहुत परेशान केलं होतं त्यांनी. तर पाणी यायला लागले गाइज हे खाली. तर आपल्याला हे मध्ये आय थिंक 40 फूट पाणी असेल. तर ते 40 फूट पाणी आपल्याला काढून टाकायचं आणि आपल्याला घासामध्ये सोडून द्यायचं ते पाणी. तर आता जाऊ आपल्या घासाकडे. गाइज मी 2 दिवस व्लॉग नव्हता बनवला. तर इसका हमें खेद है क्योंकि मी थोडं कामात बिझी होतो. पण आता ते काम झालेलं आहे आणि आता कंटिन्यू व्लॉग तर येणार नाहीत, पण असे मी डेडिकेटेड व्लॉग्स बनवणार आहे. आता चॅनल हळूहळू ग्रो करायला काही तर मला चांगलं वाटायला लागले. थोडी मेहनत करतो आपण तेव्हा ग्रो होत नाही, आणि जेव्हा मेहनत करून झालेली असते जेव्हा मी सोडून देतो तेव्हा ग्रो होतं चॅनल. तर अलगच फंड आहे त्याचा. A few moments later. लिटरली गाईज आत्ता पूर्ण पाणी संपलेलं आहे विहिरीतलं. आणि पूर्ण विहीर आणि आता शिक वाजलेले आहेत आणि आता वाजलेले 3. पाणी तर पूर्ण संपलेलं आहे गाईज. आणि एकदम पूर्ण क्लिअर पाणी झाले, क्लिअर आपण तळ बघू शकतो विहिरीचा. आणि आता जाऊ घरी. आणि वाजले आता 3:30, म्हणजे 3:30 वाजूस तर मोटर चालली तेव्हा पाणी आपलं पूर्ण संपलेलं आहे गाईज. किती वेळ लागला, खूप जास्त वेळ लागला. वातावरण कसं झालं तुम्ही बघू शकता, एकदम ऊन पडलेलं आहे. आणि मला कोण काही की कॅमेरामध्ये चांगलं दिसतं आहे वातावरण आणि असं खराब दिसतं आहे थोडं, तरी पण चांगलं झालेलं आहे एकदम. आज संडे असल्यामुळं आपल्याला अंड्याची ऑर्डर पण फिलफुल करायला जायला लागेल. आपल्याला ऑर्डर फक्त येतात रविवारी आणि बुधवारी. पण आपल्याकडे तेवढं प्रोडक्शनच नाही जितके आपल्याकडं अंड्यासाठी मागणी आहे. ती एक डिमांड आहे, ह्या खूप जास्त डिमांड आहे. मी ह्या एक्सपांड करायला पाहिजे बिझनेसला खूप जास्त. तर आता आपल्याला थोड्या वेळाने जायचे अंडे घेऊन एका जागेवरती आणि द्यायचे अंडे त्यांना. गाईज मी गुन्ह्याला घेऊन चाललेलो आहे. आणि त्याला बांधून टाकायचं आता इथं कुठंतरी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि मी चाललो घेऊन गुन्ह्याला तिकडं बांधायला शेतामध्ये. तर आणि आता ना ह्याला आपण कुठेतरी बांधून टाकूत. आणि आज मला खूप जास्त काम आहे तर हे आरडायला लागली रिकाम्या कामाचं, नॉईज पोल्युशन करायला लागली. चला चल चल चल. आणि गाईज मी ह्याला कुठेतरी इथं चारायला बांधतो, म्हणजे हे खाईन गुन्ह्या. चल गुन्ह्या चल. टोजो टोजो चल टोजो. टोजो म्हणलं की टोजो ऐकते गाईज, पण गुन्ह्या ऐकत नाही. आणि ओढ्याला थोडं थोडं पाणी आलं तुम्ही बघू शकता. मातीचं मटमेळं पाणी, मटमेळं त्याला काम देतं, तसलं कलरचं पाणी. कारण की मातीचं पाणी झालेलं आहे ना. आणि काही दिवसांनी ते पाणी स्वच्छ होईल आणि मग नितळ पाणी होईल, नितळ पूर्ण. पहिलं हा पूल पण नव्हता, थोडाच होता. आता पूल झाला आणि तिकडं रस्ता होता पहिलं, पण आता ते फ्लॉटिंग झाल्यामुळे तिकडं नाही आम्हाला रस्ता. आता हे रस्ता आहे डायरेक्ट ह्या पुलावरचा. चल गुन्ह्या ह्याला आपण ग्राउंडकडं बांधूत, म्हणजे मला जाता येता मी जर इकडून गेलो रस्त्याने तर मला हा दिसन पर म्हणजे दिसायला पण पाहिजे. कारण की इकडून गेलं तर अवघड होईल पुन्हा. चल गुन्ह्या त्याला कुठेतरी बांधायला, मला दगडाला बांधायला लागेल, नाही तर झाडाला बांधायला लागेल काहीच. तर मी जागा सापडतोय आता इकडं कुणकडे तरी जागा असं ह्याला बांधायला. गुन्ह्या चल इकडं. काहीच इकडं मला जागा सापडायला लागली. इकडे 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 गुन्हे चल. ह्या दगडाला बांधूत. तर ह्या दगडाला बांधूत काहीच गुन्ह्याला. गेट तर डन. ह्या दगडाला मी त्यांना बांधून टाकलेले, म्हणजे गुन्ह्याला बांधून टाकलेले फक्त. आणि हे वातावरण असं झालेलं आहे, पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस याय पण लागला आहे थोडा थोडा.
माझ्या मागं ते आहेत गुन्हे ते. आणि मला तर मी ह्यामध्ये बसणार आहे आता गाईज ह्यामध्ये. तर इसमें जाएंगे. तर आता मी कुठं आलोय आणि इथून एक आता गुन्ह्यांती बी दिसतील मला ते तिकडं. आणि इथं बसून मला पावसापासून एक सुरक्षा भेटन. तर हे एक रोलर आहे म्हणजे इथं ग्राउंडला साफ करायचं. तर मी ह्या खालीच आहे आणि आपण आपल्या पार्टनरला फोन लावत होता कोणी येते का शेळ्यांकडं किंवा जनावरांकडं. तर बघू ते एक आय हॅव टू कट माय हेअर्स कारण की हेअर्स पण खूप मोठे झालेले आहेत. गाईज मी आता गुन्ह्याला सोडून द्यायला लागलो आहे. हे माझ्या मागं गुन्ह्या आणि ह्याला सोडून देऊत कारण की आपली गाय आहे का तिकडून कुठं तरी गेली. तर गाय नाही थांबायला लागली. तर मला वाटलं थांबून गुन्ह्यापाशी पण नाही थांबायला लागली म्हणून गुन्ह्याला पण आपण सोडून देऊत. बरे गुन्ह्यासारखं थांब. तर हे दावं सोडून द्यायला लागेल आपल्याला. तेच गुन्ह्या गेलेला आहे तिकडं त्याला सोडून दिलं आपण आणि आपल्या दावं राहायला लागली. तर दावं घेऊन आपलं दोरी त्याला बांधलेली. ही तर दावीची दोरी. गाय आली इकडे कशाला काय माहित. ए गाय काय इकडं हो वापस.